राज ठाकरे यांचा उद्या जालना जिल्हा दौरा होणार आहे। या दौऱ्यात राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी या मुलाखती संपल्यानंतर संवाद साधून भेटीगाठी घेणार आहेत। सकाळी 9 वाजता राज ठाकरे बीड शहरातून जालन्यात दाखल होतील। त्यानंतर हॉटेल अथर्व येथे राज ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील। आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार असून त्या अनुषंगाने राज ठाकरे कामाला लागले आहेत, अशी माहिती पक्षाचे निरीक्षण आणि राज्य उपाध्यक्ष रतन कुमार इचम यांनी दिली आहे। पक्षांतर्गत काही मतभेद आहेत का? नाही, काही नाही। ते तिकडचे ते निरीक्षक नाही, त्याचे इकडचे निरीक्षक ऑथोराईज आम्ही जाहीर करतो का आमचा नियोजित दौरा तो होणार नाही। मग तेच त्यांचं जे म्हणणं आहे तेच व्हायला ना, पक्षांतर्गत इकडचे निरीक्षक नसताना त्यांनी तुमच्याकडची माहिती द्यावी मीडियाला, हे चुकीचं नाही का? आम्हाला काही सांगता तो 12 तारखेचा दौरा होता, तो एक दिवस 10ला झाला, त्याच्यामुळे ते बोलले असतील। नाही, ते गोपनीय थोडं सांगू तुम्हाला। नाव नाही, नाव आम्ही शोधून घेऊ, नाव कोण आहे ते फक्त तुम्ही पक्ष सांगा। कुठल्या पक्षातले इच्छुक आहेत पदाधिकारी तुमच्याकडे येण्यास? काही अपक्ष पण आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पण आहेत, राष्ट्रवादीचे पण आहेत, सगळ्या पक्षांचे आहेत आमच्या संपर्कात। थोडक्यात सगळ्याच पक्षाचे तुमच्याकडे यायला लागले म्हणायचं? हो, यायला लागले, संपर्कात आहेत आमच्या। 8 दिवस आम्ही इथं होतो, सगळं काही लोकांना भेटलो पण आम्ही, पण आम्ही ते नंतर त्यांना सविस्तर आम्ही साहेबांची मुंबईला भेट दिली। 8-10 पक्ष आहेत, राष्ट्रीय 8-10 पक्ष आहेत, ते सगळ्याचं एक जरी म्हणलं तरी उद्या 10-12 लोक तुमच्याकडे यायला लागलेत। हो, संपर्कात आमच्या आहेत। नाही, लोकसभेमध्ये फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, पण अशी युती किंवा आघाडी असं काही केलेलं नव्हतं ना। या ठिकाणी काही परिचय देतो। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जालना रवी राऊत। या ठिकाणी काही गैरसमज झाला आणि त्या गैरसमजमधून असं आलं लक्षात की हे राजसाहेबांचा दौरा रद्द झाला, तर ते रद्द नसून 12 तारखेच्या 10 तारखेला असा तो दौरा झालेला आहे। तर फक्त एवढंच सांगायचं आहे की कुठलाही बदल जास्त याच्यात झालेला नाही। राजसाहेब 100% जालन्यामध्ये येणार आहे आणि अथर्व हॉटेल छत्रपती संभाजीनगर रोड या त्या अथर्व हॉटेलला सकाळी 9 वाजता राजसाहेब त्या ठिकाणी येणार आहे आणि जे कोणी आमचे सर्व जिल्हाध्यक्ष व इच्छुक उमेदवार आहेत सगळ्यांची भेट घेऊन, बाकी जे तुम्ही बोलले की सर्व कार्यकर्ते, तर त्या कार्यकर्त्यांनाही ते भेटणार आहे, असं नाही। भाजपचे पहिलेच नेते मग तुमच्या गळाला लागणार आहेत का अथर्व हॉटेलवाले? असं काही त्यांच्याकडे ठेवलं म्हणलं पहिलं तुमच्यापासूनच सुरू भावनी असं या तुम्ही व्यवसाय आहे ना, व्यवसाय त्यांचा आपण त्यांच्याकडे हॉटेल व्यवसाय म्हणून असं थोडंच की ते आपल्या गळाला। हे आमचं म्हणणं आहे, आम्ही कुठं म्हणलो की आमचे आरोप आहे, तुम्ही नाही म्हणा। तुमच्या आरोपांनी तसं होणार नाही। आमचा प्रश्न आहे, तुम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे, जे साहेबांचा तो चुकीचा मेसेज गेला होता की दौरा रद्द आहे, तशातला काही प्रकार नाही आहे। हा दौरा आहे, फक्त तारीख बदलली, 12 तारखेची 10 तारीख झाली आणि वेळ जी दुपारी 1ची होती ती सकाळी 9 वाजेची झाली। तर सर्व जनतेला मी जालन्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आवाहन करतो की सगळ्यांनी याची काळजी घ्यावी आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी हजाराच्या संख्येने उपस्थित राहावं। असं अथर्व हॉटेल या ठिकाणी उपस्थित राहावं, तिथं वरती हॉल आहे। सगळ्यात अगोदर सर्व पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी राजसाहेब बैठक घेणार आहे। पदाधिकाऱ्यांची सगळ्यात अगोदर इच्छुक उमेदवार, त्याच्यानंतर पदाधिकारी आणि मग सर्व आपले मनसेचे जेवढे कोणी कार्यकर्ते ते सगळ्यांची साहेब भेट घेणार आहे।